मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2शी जोडणारा भुयारी मार्ग धोकादायक असल्याची चिन्हे प्रकर्षाने समोर येत आहेत। पश्चिम द्रुतगती महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2शी जोडणाऱ्या सहारा उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले खरे, परंतु प्रत्यक्षात टर्मिनल 2कडे नेणाऱ्या या भुयारी मार्गाजवळ कोणत्याही प्रकारची सूचना फलके लावण्यात आली नसल्याने वाहन चालकांना अडचणी निर्माण होत आहेत। चुकून भुयारी मार्गाच्या दिशेत आल्याने वाहन चालकांना मागे फिरावे लागण्याची नामुष्की ओढवते। त्यात द्रुतगती महामार्ग असल्याने मागून येणाऱ्या वाहनांचा वेग लक्षात घेता वाहन मागे वळवणे कठीणच आणि तितकेच घातकही ठरते। त्यामुळे येऊ ठेपलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने मते आपल्या झोळीत पाडण्यासाठी घाईघाईत घातलेला उद्घाटनाचा घाट उघडकीस आल्याची चिन्ह आहेत। भुयारी मार्ग द्रुतगती मार्गाच्या मधोमध सुरू होतोय, परंतु महामार्गाच्या सुरुवातीपासून डाव्या बाजूला असलेल्या वाहनांना भर महामार्गात मध्यभागी यावं लागतं। त्यामुळे असे अचानक मार्गिका बदलणं कठीण आणि तितकंच घातक होतंय। त्यामुळे राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने हवाई वाहतूक करणाऱ्यांना टर्मिनल 2कडे जाणे सोयीस्कर ठरतंय, परंतु काही सुरक्षेच्या बाबींवर किंचितसा कानाडोळा केल्याने हाच टर्मिनल 2चा भुयारी जोडमार्ग भविष्यात घातक ठरण्याचीही लक्षणं आहेत।